मित्रांनो, हे सुंदर फूल कशाचं आहे माहिती आहे? हे फूल आहे ह्या कांद्याचं. आपल्या आहारामध्ये आपण कांद्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करतो. कांदा हा आनंदमळ्यामध्ये या रब्बीच्या सीझनमध्ये घेतला जातो. आत्ता आनंदमळ्यात कांद्याची काढणी चालू आहे. कांदा तयार झाला की जमिनीतनं तो थोडासा असा बाहेर येतो आणि मग त्यातून त्याला काढून त्याची ही पात कापली जाते. तुम्ही बघताय तर इथं आता हे कांद्याची पात कापायचं काम चालू आहे. कांद्याची पात कापताना हा त्याचा थोडासा वरचा भाग ठेवून मग ती कापली जाते. म्हणजे राहिलेला जो रस आहे तो पूर्ण कांद्यामध्ये मुरतो. त्याचबरोबर कांद्यामधलं हे पाण्याचं प्रमाण त्याला सडण्याकरता कारणीभूत असतं. त्यामुळे हे पाण्याचं प्रमाण कमी करण्याकरता कांदा शेतातच पातीमध्ये झाकून, कांद्याच्या ह्या पातीमध्ये झाकून त्याला वाळवला जातो. कांदा हा शेतामध्ये कापल्यानंतर अशा प्रकारे खाली ही कांद्याची पात अंथरून त्याच्यावरती हा कांद्याचा ढीग लावला जातो आणि मग ह्याच हिरव्या पातीने हा कांदा पुन्हा एकदा व्यवस्थित झाकला जातो. असा हा कांदा आपण 7 ते 8 दिवस हे शेतामध्ये असाच झाकून ठेवतो. यामध्ये मुख्यतः 2 गोष्टी होतात. एक म्हणजे कांद्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि दुसरी गोष्ट कांद्याला हा सुंदर असा लाल रंग येतो आणि कांद्याच्या ह्या देठामधला जो रस आहे तो पूर्णतः सुकून ह्या कांद्यामध्ये जमा होतो. अशा प्रकारे हा कांदा जरी आपल्या आहारातला मुख्य घटक असला तरी तो साठवायला खूप कसरत करायला लागते. कारण कांद्यामध्ये स्वतःची अशी एक उष्णता असते आणि ह्या उष्णतेमुळे कांदा लवकर खराब होतो. म्हणून वर्षभर कांदा साठवण्याकरता तयार केलेलं शेड, हे शेड आपण आपल्या घराच्या जवळ आणि सावलीच्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर कांद्याचं तापमान नियंत्रित राहावं म्हणून ह्याला वरती आपण ही मातीची कौलं लावलेली आहेत आणि कौलामुळे आतलं तापमान नियंत्रित राहतंच पण हवाही खेळती राहते. त्याचबरोबर इथे पूर्ण जाळी असल्यामुळे इथे क्रॉस व्हेंटिलेशनमुळे कांद्याला हवा लागत राहते आणि वर्षभर हा कांदा आपण आरामात टिकवू शकतो. अशा प्रकारे कांदा तिथून काढला की 10 दिवसांनी आपण या शेडमध्ये इथे वर्ष साठवण्याकरता आणतो.